Today will be discuss about that the transposition of great arteries or vessels. Okay, so in previous lecture, I will discuss about that the TOF or teratology of phalate in a cyanotic or cyanotic. Okay, so I will discuss about that the cyanotic part like TGA. Okay, or TGV. It is called of transposition of great arteries or vessels. Okay, so this the transposition of great arteries vein or occurs of PA arising of the left ventricle and the aorta arising the right ventricle. It occurs in 5 to 10% of CAT, means like congestive heart diseases. So the transposition of great arteries, it is a pass from right to left. Okay, in your heart, so the left ventricle will be passed to the aorta arising from the right ventricle. Okay, so it accounts for 5 to 10% of congestive heart diseases will be formed. Okay, it is an associated lesion including VHD, AHD, PDA, PS and COA, coagulation of aorta. Okay, VHD ventricular septal defect, atrial septal defect, patent ductus arterius or pulmonary stenosis and coagulation of aorta. Okay, so pathophysiology, this defect result into parallel circulation. Okay, the right atrium receive deoxygenated blood from inferior vena cava and superior vena cava. Blood flow continue through the tricuspid wall into the right ventricle and pump back to the aorta. Okay, तर यामध्ये काय होणार आहे, सिंपल राईट ॲट्रियम जे आहे ते डिऑक्सिनेटेड ब्लड कोणाकडून घेणार आहेत, इन्फेरियर व्हेना कावामध्ये रिसिव्ह करणार. ओके, आणि सुपेरियर व्हेना कावामधून रिसिव्ह करणार. ओके, तर मग या ठिकाणी ब्लड फ्लो कंटिन्यू काय करणार आहे, ट्रान्सस्पीड व्हाले. ओके, त्या ठिकाणी राईट व्हेंट्रिकल आणि पंप करणार आहे तो बॅक साईडला ऑफ द अवटा. ओके, यामध्ये लेफ्ट ॲट्रियम रिसिव्ह richly oxygenated blood from the pulmonary veins. Blood flow continue through the mitral valve into the left ventricle and pump. ओके, तर आता यामध्ये काय लेफ्ट ॲट्रियम काय करणार आहे, रिसिव्ह करणार आहे डिऑक्सिजनेटेड ब्लड कोणापासून, पल्मोनरी व्हेनपासून. ओके, आणि ब्लड फ्लो कंटिन्यू करणार आहे थ्रू मिट्रल व्हाल्व. ओके, किंवा मिट्रल व्हाल्व आपण त्याला बोलू शकतो इन लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये, आणि त्या ठिकाणी पंप करणार आहेत. ओके, टू सस्टेन लाईफ देअर मस्ट बी accompanying defect that allow mixing the deoxygenated blood and the oxygenated blood between the two circuit, such as patent ductus arteries, atrial septal defect. Okay, pulmonary flow obstruction or ventricular septal defect. Okay, तर यामध्ये neonate born with TGA. Okay, transposition of great arteries or vessels with an intact ventricular system are usually more cyanotic and sicker than the neonate born with the TGA and the VHD. ओके, सो या ठिकाणी आपण बघितलं पॅथोफिजियोलॉजी. तर आता क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण बघणार आहेत. या ठिकाणी TGA मीन्स लाईक ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट वेसल्स और आर्टरीज. या ठिकाणी क्लिनिकल मॅनिफेस्टेशन इट इन्क्लुडिंग इंडायरेक्ट सिम्पटम्स एव्हिडेंट सून आफ्टर क्लिनिकल बर्थ. ओके, हे कंजेनाटल डिफेक्ट आहे. ओके, कंजेनाटल और कंजेस्टिव्ह आपण हार्ट डिसीज त्याला बोलू शकतो. तर इन्फ्लुएन्स बाय द एक्सटेंड ऑफ द सर्क्युलेटरी मिक्सिंग. ओके, या ठिकाणी काय होणार आहे, जे पण इम्प्युअर ब्लड आणि प्युअर ब्लडमध्ये मिक्सिंग होणार आहे आणि ते ट्रान्सफर होणार आहे आपल्या बॉडीला. ओके, तर यामुळे काय होणार, सायनोसिस. ओके, डिस्कलरेशन ऑफ द स्किन. ओके, त्यानंतर टॅकिपनिया, इन्क्रीज इन द पल्स रेट असणार आहेत. मेटाबॉलिक ॲसिडोसिस त्या ठिकाणी होऊ शकतो. ओके, pH लेवल त्या ठिकाणी डिक्रीज होऊ शकते. pH लेवल त्या ठिकाणी डिक्रीज होणार आहे. ओके, त्यानंतर बायोकार्बोनेट लेवल त्या ठिकाणी डिक्रीज होणार. ओके, सो कार्बन डायऑक्साईडची लेवल त्या ठिकाणी इन्क्रीज होणार. त्यानंतर CHF कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअरसुद्धा आपण त्याला बोलू शकतो, किंवा ही सिम्पटम्स आपल्याला दिसू शकतात. फिडिंग डिफिकल्टी असेल इन चिल्ड्रन्समध्ये, ॲट द टाईम ऑफ फिडिंग ज्यावेळेला तो फीड करणार त्यावेळेला ते डिफिकल्टी असणार. ओके, त्यानंतर आपण बघणार डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन इन TGA. इन ऑस्कल्टेशन वेअर इज नो मर्मर रिलेटेड टू अँड असोसिएटेड डिफेक्ट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. मर्मर साऊंड हा आपल्याला अब्सेंट ठिकाणी या ठिकाणी बघायला भेटणार आहे ऑस्कल्टेशनमध्ये. तर चेस्ट एक्सरेमध्ये काय, असं व्हेरायट निओनेट चेस्ट एक्सरे युजली नॉर्मल असणारी आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, कार्डिओमेगाली विथ अ नॅरो मेडियास्टिनम एक शेप कार्डियक. ओके, या ठिकाणी एक शेप आपल्याला त्या ठिकाणी चेस्ट एक्सरे आपल्याला बघायला भेटू शकतो. ओके, त्यानंतर इन्क्रीज पल्मोनरी मार्किंग या ठिकाणी आहे. ओके, डिक्रीज पल्मोनरी मार्किंग विथ द पल्मोनरी स्टेनोसिस. ओके, त्यानंतर ही निसीजीमध्ये आपल्याला राईट व्हेंट्रिक्युलर हायपोट्रॉफी बघायला भेटू शकते. और
बाय व्हेंट्रिक्युलर हायपरट्रॉफी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते इन ECG मध्ये. सो 2 डायमेन्शनल इकोकार्डिओग्राम आपण 2D सुद्धा करू शकतो त्या ठिकाणी. आणि त्यानंतर मॅनेजमेंट आपण बघू शकतो. स्टॅबिलाइज विथ द PGE1 मस्ट लाईक दॅट प्रोस्टोग्लँडिंग E1 इन्फ्युजन त्या ठिकाणी असू शकतो. ट्रीटमेंट ऑफ पल्मोनरी ओव्हर सर्क्युलेशन विथ द डिगॉक्झिन अँड द डायोटिक्स ॲज निडेड. ओके, त्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट प्रोव्हाइड करू शकतो. डिगॉक्झिनची असेल किंवा डायोटिक असेल त्या ठिकाणी ॲज पर पेशंट नीड. ओके, इंट्युबेट करू शकतो पेशंटला, व्हेंटिलेट करू शकतो पेशंटला. ओके, ॲज पर पेशंटच्या कंडिशननुसार किंवा नीडनुसार. आयनोट्रॉपिक सपोर्ट ॲज निडेड म्हणजे लाईक दॅट आपलं जे पण IV सोल्युशन ओके प्रोव्हायडेशन करणार ते प्रॉपरली निडेड पाहिजे. इनइफेक्टिव्ह इंडोकार्डायटिस प्रोफायलॅक्सिस लाईफ लॉंग. ओके, तर पेशंट विल बी इनइफेक्टिव्ह जर का पेशंटला सपोज डिफिकल्टी असणार आहेत, इन्फ्लॅमेशन असणार आहेत ओके रिलेटेड टू हार्ट प्रॉब्लेम हा लाईफ लॉंग असणार आहे पेशंटला. ओके, TGA आपण ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज. ओके, सो त्या ठिकाणी अओर्टा आणि व्हेसल्स ओके अओर्टा आणि पल्मोनरी जी आर्टरी त्या दोघांमध्ये अटॅचमेंट असणार आहे. ओके, त्याला आपण बोलू शकतो ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज. ओके, हे आपलं मॅनेजमेंट झालं. मॅनेजमेंटमध्ये आपण बघणार आहेत बलून आर्टरी सेप्टोस्टोमी. ओके, रॅशकेंड. ओके, इट इंडिकेट फॉर सेव्हरल हायपोक्सिया टू क्रिएट और इम्प्रूव्ह द आर्टरियल लेवल ऑफ मिक्सिंग. ओके, सो या ठिकाणी काय होणार आहेत की बलून आर्टरियल जी सेप्टोटोमी आहे ओके सेप्टम जे त्या ठिकाणी आपण प्रोव्हायडेशन करणार आहे. ओके, जी लेवल ऑफ मिक्सिंग होते ओके हायपोक्सिया. ओके, जसं डिक्रीज ऑफ लेवल ऑफ ऑक्सिजनेशन आपल्या बॉडीमध्ये सप्लाय होणार. ओके, सो सिव्हिअर टाईप ऑफ आहे. ओके, या ठिकाणी काय होणार आहे ते जे आपण ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज झालेले आहे ओके त्या ठिकाणी आपण ते क्लोज करू शकतो बलूनमध्ये. ओके, त्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंटमध्ये काय आर्टरियल स्विच ऑपरेशन प्रोसिजर ऑफ चॉईस. ओके, आयडियली परफॉर्म ड्युरिंग द फर्स्ट वीक ऑफ लाईफ. ओके, ही आपल्याला परफॉर्म करायची इन ड्युरिंग फर्स्ट वीक ऑफ लाईफ इन न्यूनेट. द aorta and the pulmonary artery are switched back to their automatically corrected ventricle above the level of the wall. ओके, सो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं पल्मोनरी आर्टरी आणि त्या ठिकाणी अओर्टा दोघांमध्ये. आता अओर्टा जे सप्लाय करतो आणि पल्मोनरी आर्टरी ज्या ठिकाणी सप्लाय करते ओके त्या दोघांमध्ये पोझिशनिंग एक अटॅचमेंट त्या ठिकाणी जमा होऊन जातं, त्याला आपण बोलतो TGA ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज. ओके, सो या ठिकाणी काय होणार आहे ही रिपेअरमेंट झाल्यानंतर सर्जिकल ती आपण ऑटोमॅटिकली आपल्या जे म्हणजे जो गॅप त्या ठिकाणी किंवा अटॅचमेंट त्या ठिकाणी झालेली ती कट करून आपण त्यांना प्रॉपरली त्यांच्या पोझिशनमध्ये रिपेअर करू शकतो. ओके, कोरोनरी आर्टरी आर ट्रान्सफर टू द न्यू अओर्टा. ओके, त्यानंतर असोसिएटेड लेजन आर ऑल्सो रिपेअर ॲट दिस टाईम. रेस्टली ऑपरेशन परफॉर्म फॉर ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज ventricular septal and pulmonary stenosis. Repair during the first week of life. VD patches repair as the including in left ventricular to aortic outflow. Continuity with the pulmonary blood flow provided via an right ventricle to pulmonary artery homograft. ओके, या ठिकाणी पल्मोनरी आर्टरी आणि अओर्टामध्ये जी अटॅचमेंट झालेलं या ठिकाणी आपण फर्स्ट वीक ऑफ लाईफ ज्या वेळेला बेबी बॉर्न झाला फर्स्ट वीकमध्ये आपल्याला ती प्रोसिजर रिपेअरमेंट करायची. ओके, सो ही प्रोसिजर केल्यानंतर जे पण सायनोसिस बेबीमध्ये होणार ती स्टॉप होणार. ओके, ॲट द टाईम ऑफ पिरियड. ओके, त्यानंतर आर्टरल स्विच ऑपरेशन असेल मस्टर्ड और सेनिंग प्रोसिजर आपण त्याला बोलू शकतो. त्यामध्ये आपण बघू रिरूटिंग ऑफ आर्टरल ब्लड फ्लो राईट ॲट्रियम मिट्रल व्हॉल्व लेफ्ट व्हेंट्रिक्युलर पल्मोनरी आर्टरी अँड ट्रायकस्पिड वॉर्ड. ओके, लेफ्ट ॲट्रियम अँड ट्रायकस्पिड वॉर्ड. ओके, त्यानंतर राईट व्हेंट्रिक्युलर अँड aortic aorta. ओके, सो रिस्टोर ऑक्सिजनेटेड ब्लड इन टू द सिस्टमिक सिस्टम अँड द deoxygenated ब्लड गायडेड टू द पल्मोनरी सिस्टम. ओके, सो जे पण ऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते पल्मोनरी किंवा सिस्टमिक सिस्टममध्ये जसं की अओर्टामध्ये असणार. ओके, डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे गाईड करणार पल्मोनरी सिस्टममध्ये. ओके, सो या ठिकाणी डिसएडव्हान्टेजेस काय आहे प्रोसिजरच्या ऑपरेशनचे. राईट व्हेंट्रिक्युलर इज लेफ्ट ॲज दिस द सिस्टमिक व्हेंट्रिकल विल बी डेव्हलप फॉर राईट व्हेंट्रिक्युलर डिस्फंक्शन त्या ठिकाणी स्टार्ट होणार. ओके, इन्क्रीज इंटेन्स ऑफ आर्टरल डिसअरिथमियाज अँड द बेफल ऑब्स्ट्रक्शन. ओके, सो यामध्ये इन्सिडेंट रेट ऑफ काय इन्क्रीज आहे. ओके, ऑब्स्ट्रक्शन बेफल ऑब्स्ट्रक्शनमध्ये. सो द कॉम्प्लिकेशन आपण बघू TGA ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीजमध्ये काय काय होतात. सिव्हिअर हायपोक्सिया होणार त्या ठिकाणी, डिफिकल्टी इन ऑक्सिजनेशन आपण त्या ठिकाणी बघू शकतो. मल्टी ऑर्गन इस्चेमिया. ओके, इन्फ्लॅमेशन किंवा इस्चेमिक अटॅक त्यासुद्धा आपण त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. ओके, अरथमिया असेल डिफिकल्टी इन जे पण अरथमिक साऊंड असेल ओके त्या ठिकाणी. त्यानंतर RV लाईक
राईट व्हेंट्रिक्युलर डिसफंक्शनिंग त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतं, नॉट प्रॉपरली फंक्शनिंग. ओके, राईट व्हेंट्रिक्युलर हायपोट्रॉफी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कॉम्प्लिकेशनमध्ये बघायला भेटू शकते. ओके, सो कोरोनरी आर्टरी ऑब्स्ट्रक्शन लिडिंग टू मायकार्डियल इस्चिमिया और डेट. ओके, त्या ठिकाणी हार्ट अटॅकचे सुद्धा चान्सेस ऑफ इन्क्रीज आहे. ओके, त्यानंतर डेट रेट सुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज होतात. ओके, सो या ठिकाणी आपला TGA हा टॉपिक संपलेला आहे. तर TGA म्हणजे आपण बघितलं होतं मेन फोकस. TGA म्हणजे काय, जे आओटा आणि पल्मोनरी आर्टरी दोघांमध्ये कनेक्शन झालं आपण त्याला TGA बोलतो. ओके, सो TGA सोबत आपल्याला खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटू शकतात. पल्मोनरी स्टेनोसिस असेल, VAD असेल, ओके, व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असेल, आर्टर व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट असू शकतो. ओके, सो मिक्सअप टाईप आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात. त्यानंतर आपण त्याची क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघितलं, पॅथोफिजिओलॉजी बघितली, क्लिनिकल मॅनिफेस्टेशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशनमध्ये ऑस्कल्टेशन, चेस्ट एक्सरे, ECG, 2D इको असेल. ओके, सो मॅनेजमेंटमध्ये आपण मेडिकल मॅनेजमेंट दिलं, सर्जिकल मॅनेजमेंट असेल. ओके, सो त्यानंतर कार्डियक कॅथेटरायझेशन असेल, बॉलोन आर्टेरियल सेप्टोटोमी असेल. ओके, त्यानंतर आपण बघितलं की ऑपरेशनमध्ये नंतर आपण बघितलं कॉम्प्लिकेशन्स कोणत्या होतात. ओके, सो यापर्यंत आपला टॉपिक संपलेला आहे. ओके, TGA हा आपला टॉपिक संपलेला आहे, ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज. सो थँक्यू सो मच सर्वांना. जे पण तुम्ही हे लेक्चर रीड करता तर तुम्ही तुमच्या सेपरेट नोट्ससुद्धा बनवा. ओके, आपण स्टेप बाय स्टेप जातो. ओके, ॲज पर तुमच्या सिलेबसनुसार. सो तुमच्या सिलेबसमध्ये फर्स्ट वन होतं की सायनोटिक आणि सायनोटिकमध्ये पहिलं स्टार्टिंगला होतं TOF टेटोलॉजी ऑफ फॉल्यूड. आफ्टर दॅट होतं TGA. ओके, ट्रान्सपोजिशन ऑफ ग्रेट आर्टरीज. मी तुम्हाला सिक्वेन्स वाईज शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी पाठवतो आहे. ओके, ॲज पर ते एक टॉपिक तुम्हाला अंडरस्टँडिंग पाहिजे प्रॉपरली. या PDF मी तुम्हाला PDF सेंड करेल ग्रुपला. ओके, सो त्यानंतर तुम्हाला प्रॉपरली अंडरस्टँडिंग भेटेल की सायनोटिक आणि ऑब्स्टेट्रिकमध्ये कोणते डिसऑर्डर आहे. ओके, थँक्यू सो मच सर्वांना.